पुण्यातील नावाजलेली आणि प्रतिष्ठित शाळा. 7वीच्या वर्गातील 4-5 मुलं एका दुबळ्या मुलाला बेंचवरती झोपून आक्षेपार्ह वर्तन करतात. ती मुलगी आहे असं म्हणत पॅन्ट खेचण्याचा प्रयत्न करतात. शाळा सुटल्यावर मुलगा आईला घडलेला प्रकार सांगतो आणि पुढे हे सगळं प्रकरण समुपदेशनापर्यंत पोहोचतं. हे सगळं भोगणारा मुलगा आजही बाथरूममध्ये जाऊन 2-2 तास वाट बघतो. हा मुलगा आहे का असा प्रश्न त्याला पडतो. सोशल मीडियावरील एका पोस्टमधून ही घटना चर्चेत आली आणि किशोर वयातील बुलिंग हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. दुसऱ्या एका घटनेत पुण्यातल्या मध्यवर्ती भागात असलेल्या अत्यंत प्रतिष्ठित शाळेतला एक शिक्षिका सांगत होत्या, माझ्या वर्गातील मुलांनी वर्गात भांडणे केली, ती शूट केली आणि इंस्टाग्रामवरती पोस्ट केली. हा सगळा प्रकार थ्रिल म्हणून केला गेला. बरं, ही 8वी-9वीतील मुलं, पण मुलांच्या दप्तरात मोबाईल आलेच कुठून? या सगळ्यांचे उगमस्थान कुठे आहे असा प्रश्न प्रत्येक पालकांना पडायला हवा. या एकूणच विषयाबाबत मानसोपचार तज्ज्ञ स्वप्नील पांगे यांच्याशी संवाद साधला असता या घटना कशा हाताळल्या जाव्यात याविषयी त्यांनी सांगितलं आहे. प्रथम आपण बोलूयात की बुलिंग म्हणजे नेमकं काय. बुलिंगच्या घटना हल्ली सगळीकडेच घडताना दिसतात. कामाच्या ठिकाणी देखील बुलिंग होतं, पण ते मुलांच्या बुलिंग प्रमाणे नसतं. म्हणजे त्यात मारामारी नसते. मुलांचं बुलिंग म्हणजे एखाद्याला दरडावणे, चिडवणे, घाबरवणे, अश्लील शब्द वापरणे, अश्लील हावभाव करणे, शिव्या देणे असे बुलिंगचे प्रकार येतात. या सगळ्या गोष्टी मोबाईलमुळेच होत आहेत असा सहज अनुमान लावला जातो. पण मोबाईल नसतानाही अशा घटना घडतच होत्या. पालक इतना मजाक तो चलता है असा दृष्टिकोन कोणातरी मुलांना सातत्याने चिडवत असेल, त्रास देत असेल, तर असे पालक मुलांना तू लक्ष देऊ नको, लांब बस, बाईंना सांग असे सल्ले देतात. किंवा अनेकदा काही ठिकाणी जेव्हा बुलिंगचे प्रकार घडतात तेव्हा इतना मजाक तो चलता है अशा प्रकारच्या मानसिकतेतून त्याकडे पाहिलं जातं. पालक फार गांभीर्याने या प्रकाराकडे बघत नाहीत. मुलांना सांगितलं जातं की ठीक आहे, एवढं काय त्यात, तुला थोडंसं चिडवलेलं पण सहन होत नाही का? मुलं जेव्हा तुम्हाला स्वतःहून काही गोष्टी सांगतात तेव्हा त्यांची शहानिशा व्हायला हवी. हे बुलिंग नेमकं कोणत्या प्रकारचं होतंय याची माहिती घ्यायला हवी. मुलं काय मस्ती करणारच, चालायचं असा अप्रोच शिक्षकांचा असतो. कारण मुळातच शिक्षकांकडे अशा खूप तक्रारी येत असतात आणि जोपर्यंत काही गंभीर घटना होत नाही तोपर्यंत ते याकडे क्षुल्लक गोष्ट म्हणून बघत असतात. परंतु मुलं मस्ती करतायत म्हणजे काय करतायत? एकमेकांना चिडवतायत, शिवीगाळ करतायत किंवा त्यांच्याकडे जेंडरवरून त्यांना चिडवलं जाते की त्यावरून हावभाव करतायत. ही घटना जेव्हा 4 चौघांमध्ये घडते तेव्हा ते खरोखरच खूप भीतीदायक आणि धक्कादायक असते. अनेकदा मुलांनी समाज माध्यमातून ग्रुप केलेले असतात, त्या गोष्टीची चर्चा होत असते. मुलांची स्वची प्रतिमा ढासळायला लागते. या घटना जेव्हा जेव्हा वर्गात सगळ्यांसमोर सारख्या सारख्या घडायला लागतात तेव्हा त्या लहान मुलाची स्वची प्रतिमा ढासळायला सुरुवात होते. त्याचे परिणाम त्याच्या नकारात्मक भावना निर्माण होतात. अनेकदा त्यामुळे मुले मला शाळेतच जायचं नाही अशी भूमिका घेतात. तरीही जेव्हा दामटून या बाकीच्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून पालक मुलांना शाळेत पाठवतात तेव्हा आपल्याबाबत हे असंच होणार, आपण पीडित आहोत आणि आपण हेच डिझर्व करतो अशी नकारात्मक भावना वाढीस लागते. त्या मुलांचा बुलिंग ते ट्रॉमा असा प्रवास सुरू होतो. एकदा स्वची प्रतिमा म्हणजे सेल्फ इमेज ढासळली की तो मुलगा किंवा मुलगी त्यांच्यावर खूप मोठा मानसिक परिणाम होतो. याचा परिणाम त्या व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक जडणघडणीवर होऊ लागतो आणि बुलिंग हे ट्रॉमा असा प्रकार सुरू होतो. वर नमूद केलेला प्रकार हा अतिशय गंभीर आहे. हे मुलं सर्वांसमोर सेक्शुअल ॲक्ट करत होती. जेव्हा 4 चौघांमध्ये त्या मुलांना अशा प्रकारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक त्रास दिला जातो त्यामुळे त्या बालमन ते सगळं पेलू शकत नाही. रॅगिंगबद्दल आपण बोलतो, बुलिंगबद्दल कोणीच बोलत नाही. शाळा कॉलेजमध्ये रॅगिंग या विषयाबाबत बऱ्याचपैकी जागृती झाली आहे. त्याविषयी कायदे देखील आहेत. त्या कायद्यांची माहिती असल्याने जबर देखील आहे. मात्र बुलिंगबाबत असे कोणतेही कायदे नाहीत. त्यामुळे अशा घटना घडल्यावर यावर काय शिक्षा द्यायची, याचे काही कायदे आहेत का याची चाचपणी सुरू होते. एकूणच पालकांनी लहान मुलगा आपल्या शाळेतल्या प्रकारांबद्दल जेव्हा सांगतो तेव्हा त्याकडे लक्ष देऊन तो नेमकं काही सांगायचा प्रयत्न करतोय त्याला आपण कॅज्युअली न घेता लक्षपूर्वक ऐकणं आणि त्याच्यावरती रिॲक्ट करणं हे त्या बालमनासाठी खूप महत्त्वाचं असतं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.